हां व्हिडिओ चालू. संघटनेच्या वतीने आमरण उपोषण धरणे आंदोलन अखिलच आंदोलन गेल्या 27 तारखेला दलितांचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतराव नडगे यांच्या नेतृत्वाखाली 17 तारखेला आम्ही आंदोलन पार पडण्यात आले. या विषयामध्ये अकोलकोट तालुक्यातील मागास समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार वाढत चालले आहेत. मुलाला लोखंडी सळीने मारहाण केलेली आहे. त्याची एमएलसी दाखल करून सुद्धा पोलीस घेत नाहीत. पोलीस दुर्लक्ष करतात, न्याय मिळून घेत नाहीत. वरून पुलावर मागास समाजावर खोटे गुन्हे दाखल करतात. सातत्याने आमच्या मागास समाजावर टार्गेट करतात. सरकार हे दुर्लक्ष करत आहे. आमची उडीद मागणी पाठवा कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा. त्या पोलिसावर त्या कुटुंबावर करण्यात यावा आणि त्या पोलिसाला निलंबित करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. तसंच या दलितांच्या संघटनेला आमच्यासोबत मागच्या संघटनेचे ज्येष्ठ चळवळीतले कार्यकर्ते सर्वजण आज इथे आम्हाला येऊन जाहीर पाठिंबा देत आहेत. आमचे नवजी सावळे मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बंडूअप्पा बनसोडे तसेच ज्येष्ठ चळवळीचे ज्येष्ठ आमचे अध्यक्ष दलित संघाचे अध्यक्ष जगप्रत साहेब तसेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते धडाधडीचे कार्यकर्ते मनोजी लोंढेकर तसेच आमच्या आंबेडकर चळवळीतील युवा नेतृत्व असणारे आमचे गाव आंबेडकर आरपीआयचे आमचे कांबळेकर अनेक तसेच आमच्या रणजीत साहेब असतील तसेच आमचे शिवसैनिक म्हणून आझाद ठाकरे साहेबांच्या विचाराचे कट्टर शिवसैनिक रामभाऊ माने साहेब आज या उपस्थित संचारला पूर्णपणे जाहीर पाठिंबा मिळत आहे. धन्यवाद. मी खंडू बनसोडे सोलापूर शहर मातंग समाज समितीचा एक सदस्य 2-3 दिवसापूर्वी बंडू गवळी सामाजिक कार्यकर्ते आमच्या म्हणजे सर्वच वस्तीला भेट दिले होते. भेट ह्या पद्धतीनं दिले होते की अक्कलकोट अशा ठिकाणी पाटोळे कुटुंबावर तिथल्या काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला एकदा दोनदा तीनदा नव्हे तर तिसरी चौथी वेळ हा हल्ला झालेला आहे. या हल्ल्याचा प्रथमतः मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि तिथले गावगुंड समाजकंटक जे आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा. का बरं गुन्हा दाखल होत नाही? कारण तिथले पोलीस प्रशासन या घटनेला डोळेझाकपणा करत आहेत. या घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. ह्यामध्ये मला काय तर थोडंसं काळं बेरं झाल्यासारखं वाटतंय. महाराष्ट्रामध्ये 28, 34, 35, 36, 60 पोट जाती आहेत. मातंग समाजाला का टार्गेट केलं जातं आहे? मातंग समाजाला सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मातंग समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका अद्यापर्यंत चालू आहे. मला एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबा रे, आम्ही पण याच धर्तीवर जन्माला आलो. आम्ही पण यात मातीत जन्माला आलो. आम्हाला टार्गेट का? तर याच्या पुढं मातंग समाज सोलापूर शहर जिल्हा गप्प बसणार नाही. जे कोणी आरोपी असतील त्यांना ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करावे. असे न झाल्यास मातंग समाज शहर जिल्ह्याच्या वतीनं अक्कलकोटमध्ये मोर्चाच्या स्वरूपात तीव्र पद्धतीचा मोर्चा काढून पाटोळे कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि जे कोण
पोलीस अधिकारी ह्या घटनेला पाठीशी घालतात त्यांना निलंबित करावं एवढीच आमची मागणी आहे. जय भीम जय लौकी.